संदीप अंधेरे यांच्या शुभ हस्ते मात्र वितरित केले जाणे मुख्य मंचावरती आपण पाहतोय। दुपारच्या सत्रामध्ये पुण्याच्या या स्पर्धेकडे वळताना आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व लहान मुलांचं, मान्यवरांचं आणि सर्व माझ्या खेळाडूंचं मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील। आणि मात्र पुण्याच्या स्पर्धेत जॉईन होताना तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतोय, कारण व्हाईस ऑफ वाडा, व्हाईस ऑफ केल्टन गणेश पांडव मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। सेकंडमध्ये इस मॅच आपण पाहतोय, ज्या मॅच करता मात्र एक चांगला संघर्ष इन ॲक्शन न पाहायला मिळणार आहे। टू टीम्स ॲज अ गेम प्लॅनिंग, ॲज अ गेम ॲक्शन, ॲज अ गेम ऑन, आणि दोन पंच देखील आमचे तिथपर्यंत पोहोचतात। सर खोती आणि त्यांच्यासोबत राजेंद्र बजागे सर देखील मी पाहतोय। आणि या मॅच करता बेस्ट ऑफ द टीम खालिंग आणि बेस्ट ऑफ द टीम कोशिंबे इन द टॉच अँड बॉल फर्स्ट ॲट होम टीम इन ॲक्शन ॲज अ गेम ऑन अँड फर्स्ट बॉलर मिस्टर गणेश, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज, नॉन स्ट्रायकरवरती अविनाश। सामन्याला सुरुवात झाली आहे, पहिला बॉल राईट आर्म विकेटनं। यावेळी सरळ पंचाकडे दाद माझ्यापर्यंत आणि पंच माझं तटस्थ ती दाद फेटाळताना लेग बाय स्वरूपानं एक सिंगल अर्जित केली आणि एक सिंगलनं मात्र टीम खालिंगच्या तिसाई या टीमला मात्र फलंदाजी मार्कवरने सुरुवात झाली आहे, ती मात्र 1 या धावसंख्येवरती। पॉवर प्लेच्या पहिल्या 6 चेंडूवरती येणारी धावसंख्या देखील महत्त्वाची असेल, जी मात्र अनुषंगाने या मॅच दोन्ही टीम्स तुलबल्ल्यात। त्यांनी मात्र पहिली एक मॅच जिंकल्यानंतर या सेकंड मॅचमध्ये आल्यात आणि त्यानंतर मात्र त्यांच्याकडे होणारी जबाबदारी, त्यांच्याकडे होणं कौशल्य, त्यांच्याकडे होणारी क्रिकेटची उमेद मात्र सर्वांना पाहायला मिळणार आहे। सेकंड बॉल, यावेळी चांगला स्ट्रोक्स इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मिड ऑफ मध्ये। आउटफील्ड जरा खराब आहे मिड ऑफची, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक सिंगल अर्जित केली आहे। चेंडू मात्र वेगवान चेंडूला पाहायला मिळतात, 2 या धावसंख्येवरती ते बाद 2 धावा मात्र कन्वर्ट केल्या गेल्या आणि धावसंख्या फलकावरती 3 येते। रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे, दोन्ही फलंदामधलं कॉम्बिनेशन चांगलं आहे, दोन्ही फलंदाजी गुणवत्ता देखील चांगली आहे, दोन्ही क्रिकेट देखील चांगलं पाहायला मिळतंय। प्रल्हाद आणि अविनाश मी पाहतोय, काही गोलंदाजी केली जाते, सिंगल डबल घेतच नाहीये, अप्रतिम गोलंदाजी करत असताना तुम्ही त्यांना पाहतात। चांगला स्ट्रोक्स यावेळी असला कव्हर रिझन मध्ये, टायमिंग परफेक्ट नाहीये, ज्यावरती निखिल प्रयत्न करत होता मात्र नक्कीच रुपेश चेंडूवरती झपावतोय आणि 2 धावा पुन्हा कंप्लीट होतात। प्रत्येक चेंडूवरती जर 2 धावा तर 12 ते 14 धावा तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतील। 5 धावसंख्या फलकावरती 5 वरती येते। 3 चेंडूचा खेळ पहिल्या षटकातील कंप्लीट झाला, अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे, तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। उद्याचा महाअंतिम दिवस, उद्या मात्र स्पर्धेकरता माझा प्रेक्षक राजा वर्ग ह्या स्पर्धेला जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहे। याचं फर्स्ट टीम याचं क्वालिफाय नांदिगणे, सेकंड टीम याचं क्वालिफाय वडपे आणि तिसऱ्या दिवसामध्ये टीम 3 नक्कीच तुम्हाला थोड्या वेळात थोड्याच क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि यावेळी फर्स्ट विकेटचा लॉस ऑफ मिस्टर अविनाश, यावेळी मात्र वाटतं दगाव टंबूच्या अस्सल परताना पाहायला मिळतोय। चांगलं कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केला आणि करत असताना मात्र आपल्या होम ग्राउंड होम टीमनं ती मात्र पाहायला मिळते। तोपर्यंत घेऊया डीजेचा आस्वाद, देऊया डीजेला संधी। मध्ये देखील आमच्या डिजबान अकी अप्रतिम सॉन्ग तुमच्यापर्यंत पोहोचतं, त्यांचं देखील आपण पाहतोय की कशा पद्धतीने आमची कॅमेरामॅन सावली क्रिएशन, द ब्रँड ऑफ वाडा, द ब्रँड ऑफ पालघर हरीश पालवी। 5वा बॉल, नवलिया पुन्हा एकदा वाईट बॉल आणि पंच दर्शवताना की हा चेंडू वाईट असणार आहे आणि वाईट चेंडू मात्र धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते फलकावरती 6 या धावसंख्येवरती। सर्वात लौकिक आकडा क्रिकेटच्या दुनियेतील, क्रिकेटच्या पटलावरील आणि क्रिकेटच्या या खेळामधील, कारण 6 बॉल 6 4 6 विकेट 6 षटकार। यावेळी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये आल्या आल्या चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, ज्याचं नाव आहे फलंदाज आपण जर पाहिलं तर विशाल आपल्याला पाहायला मिळतोय। आणि मात्र बॉलिंग मार्केटमध्ये असताना गणेश जो मात्र आपले कमबॅक करू पाहते, शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे। 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली, ती मात्र 7 ऑन द स्कोरबोर्ड, 7 या धावसंख्येवरती। 7 तरी धावसंख्या फलकावरती पाहतोय। आधी जी मॅच मध्ये तुम्ही पाहिली होती कशा पद्धतीने रंगली होती, कशा पद्धतीने प्रेक्षक राजाला पाहायला मिळते, कारण एका साईडनं टी टीम पूर्णपणे बागपुडला गेल्यानंतर विजयाच्या उंबरट्यावरती उभी असताना मात्र फेकली गेली। 2 चेंडू मात्र नो हादळले गेले, त्या 2 नो चेंडूने मात्र सर्व उद्ध्वस्त केले टीम मात्र खांडपेचं, आणि त्यांना पराभूत करण्यामध्ये यश मिळतं टीम पालाखणे। सेकंड मॅच देखील जिंकते, मनोबल देखील वाढते। धावत मॅचकडे पुणे गणेश पुन्हा तयार होतो प्रल्हादच्या विरोधात,
यावेळी वेट केलाय, ऑच केलाय, सरळ चेंडूला वाढवलाय, फाईन लेग बॉन्डीला क्लिअर करतोय. ॲज अ बिग गो, ॲज अ बिग ब्लास्ट, षटकार. पहिल्या 6 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला पॉवर प्लेच्या. मग तुम्हाला वाटतं फील्डमध्ये होणारा बदल देखील पाहायला मिळणार आहे. कारण सेकंद आणि मिनिटामध्ये जी मात्र गुणवत्ता आपण पाहतोय आणि कसं कलात्मकता पाहतोय ती क्रिकेटच्या पटलावरनं देखील पाहायला मिळते. 3 ओव्हर अजूनही मात्र बाकी आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज संतोष. कुशिंबे टीम आज पहिली मॅच जिंकल्यानंतर थोडंसं जे प्रेशर होतं ते मात्र रिलाईज केल्यानंतर मात्र आपल्या सेकंड मॅचकडे वळते आणि त्यांच्याकडनं होणारी पाहायला मिळणं कशा पद्धतीने पण पाहू शकाल. कारण धावसंख्या फलकावरती फक्त येते 13 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू होतं ब्लास्टचा मोड मिस्टर प्रल्हाद, तो मात्र यावेळी नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा. स्ट्रायकर एंडवरती पाहिलं तर नक्कीच विशाल. विशाल म्हणजे विजयाची वाटचाल, श म्हणजे सर्वेश आणि ल म्हणजे लक्ष असा वेदणारा विशाल मात्र स्ट्रायकर एंडवरती उभा. ॲक्रॉस भूमिकेमध्ये वाहतोय. विजय जाधव कॉपी बुक स्टाईल आहे. उभं राहण्याची स्टाईल विजय जाधव सारखी आहे. यावेळी ऑन साईडला चेंडूला उडवलंय मात्र नजाकत नाहीये, टायमिंग नाहीये, मात्र चेंडू निघून जाईल सरळ मात्र बनबावून चौकार. चांगला स्ट्रोक खेळलाय, चौकार. डीजे धनाका देखील पाहायला मिळाला. चल चेंडूला फेकून दिला ऑन साईडला इंटू द गॅप पण बनबावून चौकार. तो मात्र विशाल, कारण विशाल हे नाव मात्र ब्रँडमध्ये बनतंय, त्याला स्वतःला तब्दील करतोय आणि या मॅचला त्याला देखील माहिती आहे की टीम खालिंगसाठी माझं महत्त्व किती आहे. माझ्या गाबासाठी मला खेळावं लागणार आहे, माझ्या नाबासाठी मला खेळावं लागणार आहे. त्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र संतोष जो मात्र आतापर्यंत लेग ब्रेक करू पाहतोय. फ्लॅटेड बॉल सर्व विसावला गेला चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये आपण पाहतोय. एक सिंगल कन्वर्ट केली जाते आणि एका सिंगलनं मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 18 या धावसंख्येवरती. 18 धावसंख्या फलकावरती लागल्या. सुरुवात चांगली झाली आहे टीम मात्र खालिंगकडनं. जी जबाबदारी, जी फलंदाजी आणि फलंदाच्या जोरावरती आपली फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले होते. तरी बॅटर मात्र फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर. पहिली विकेट मात्र प्राप्त केली आहे, ते मात्र अविनाशला परतावं लागलं. एक चांगला बॅटर देखील बॅकफुटला गेला आणि त्यानंतर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती असताना तिसरा बॉल. यावेळी सुपर कॅटिक गोलंदाजी. तिसरा चेंडू मात्र होतं. चौथा बॉल. पहिल्या चेंडूवरती विचार केला तर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल. यावेळी या खेळण्याचा प्रयत्न चांगला मात्र बॅटचा एज आणि चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग लावून द कार्पेट. एक सिंगल अर्जी दिली आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले. 10 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 19 झाली. सुरुवात दोन्ही टीमकडे चांगली आहे. ही मॅच तुम्हाला मात्र शेवटच्या अंतापर्यंत पाहायला मिळणार आहे. मागच्या व्हॉलेंटियरचा आपण देखील चेंडू शोधायचा आहे, तो चेंडू द्यायचा आहे. खेळाडूच पण पोहोचतोय दीपक आणि स्वप्नील. मला वाटतं स्वप्नील जाधव ना तुषार की मैदानी तपासणी करतात. उद्या खेळायचं आहे, कुठलं कसं फटके मारायचे त्याची परीक्षा करतायत आणि मागून पाहतायत की फलंदाज कसा येतोय आणि कशा पद्धतीने मला क्षेत्र पाहायला मिळतंय याची तपासणी करतायत ते. उद्या त्यांना देखील फलंदाजी करायची आहे. घरचं प्रेक्षक देखील पाहणार आहे आणि पुन्हा महाराष्ट्र टाईव्ह टेलिकास्टमध्ये त्यांना देखील पाहणार आहे. चांगली गोलंदाजी यावेळी हाताळत असताना कुठेतरी मात्र प्रेशर आणि दबाव पाहायला मिळाला. एक चेंडू मात्र वाईट टाकण्याचा प्रयत्न केला. तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी स्टेप आउट करतोय. चेंडूला फक्त सन्मानित करतोय आपल्या सॉफ्ट हँडनं आणि अलाउन द कार्पेटने चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्क्वेअर लेग डीपला पाहतोय आणि तेवढ्याच योग्यतेने मात्र 2 धावा देखील कंप्लीट. 2 रन्स ॲज अ फास्टेस्ट मूड. 2 धावा कंप्लीट करतोय आणि या 2 धाव्यांना स्कोर कार्ड जाऊन पोहोचते टीम तिसाई खालिंग 22 या संख्येवरती. चांगली गोलंदाजी ज्यावरती मात्र खऱ्या अर्थानं 11ची सरासरी आतापर्यंत कंप्लीट केली आहे टीम मात्र खालिंगनं. एका साईडने नित्यसाई कुशिंबे च्या विपक्षात मात्र मॅच जारी आहे, जी मात्र गेम ऑन आहे ती मात्र तिसाई खालिंग. आज खालिंग टीम कशा पद्धतीने या प्रमोट करणार आहे, कशा पद्धतीने आपल्या बाकपत स्ट्रोक्स पाहायला मिळतील
यावली फ्लॅटेड बॉल ज्याला मात्र मी स्टामिंग स्ट्रोक्सने तब्दील केलं. चेंडू मात्र फक्त शॉर्ट फाईनच्या रिझनमध्ये होतोय आणि जिथे मात्र डिक्लेअर झोन आहे आणि डिक्लेअर झोनमध्ये एक सिंगल जाती आहे. षटक दुसरं कंप्लीट झालं. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. ती मात्र 23 या धावसंख्येवरती. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आम्ही कोशिंबे गच्चशाही 2024च्या तिसऱ्या दिवसामध्ये या मॅच करता येऊ देऊयात डीजेला संधी. धन्यवाद. दोन षटकं कंप्लीट झाली. रुपेश यावली बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. धावसंख्या फलकावरती मात्र 11:30च्या सरासरीनं 23 वरती आपण पाहतोय. येणाऱ्या 12 चेंडूवरती धावसंख्या कन्वर्ट करावी लागणार. विशाल मात्र सज्ज आहे आपल्या बॅटिंग स्थानवरती. विकेटच्या शोधात आहे कारण एक पहिली विकेट मात्र फक्त पळा दिली ती मात्र गणेशनं. त्याच्यामध्ये अविनाश बाद झाला. त्यानंतर मात्र प्रल्हाद जो मात्र बिग स्टॅमिना आणि बिग हिटर तो देखील आपल्याला लास्ट एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल रुपेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. एक अप्रतिम खेळाडू, एक अस्तबुलीचा भरणा, एक परफेक्ट ऑलराऊंड भिवंडी टेनिस बॉल या गावातील सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. यावली परफेक्ट लाईन ऑफ रेंज आणि ज्यावरती मात्र परफेक्ट अटॅकची ॲक्शन पाहायला मिळाली कारण चेंडू देखील सुंदर, आपली फलीची देखील ताकद आजमावली ती मात्र फलंदाज विशालनं. आणि एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती 24 आकड्यावरती येते. 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 24 आकडा आपण पाहतोय. क्रिकेटच्या क्षेत्रातील, क्रिकेटच्या पटलावर, क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात उंच आकडा लोक पहिल्या दिवशी तुमच्यावर मी पोहोचवलाय, सर्वांनाच माहिती आहे. तो मध्ये जाऊयात मॅचकडे. कशा पद्धतीने मध्ये मोमेंटम मॅच होती आहे. दोघांमधला संघर्ष देखील एक जुगलबंदीमध्ये पोहोचला, एक चांगला संघर्षामध्ये पोहोचते आणि ते करत असताना कुठेतरी आपण पाहिलं की कमबॅक करू पाहण्याचा प्रयत्न करते टीम कोशिंबे. आपलं घरचं मैदान असताना मात्र यावेळी वेट केलाय. प्रल्हादने चेंडूवरती अटॅक केलाय, मात्र फटका बसण्याचा प्रयत्न आणि मात्र यावेळी इमॅजिंग आउट ऑफ द झेल पाहायला षटकार आहे, षटकार आहे आणि वेल ट्राय प्रयत्न केले होते, इमॅजिंग पाहिलं होतं मात्र कुठेतरी आपली बॉडी लँग्वेज ती मात्र सीमेच्या विरोधात अडकली गेली आणि त्यानंतर मात्र बॉडी लाईनला पाहिलं तर नक्कीच आपला स्टॅमिना देखील झुकला गेला. चांगला मात्र प्रयत्न केले होते मात्र कुठेतरी षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकारनं प्रल्हाद देखील ओळखला जातो कारण त्याच्या बॅटमध्ये सेकंड षटकार होत आहे. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार ठेवला, त्यानंतर तो नॉन स्ट्रायकर एंडवरती आला आणि आता मात्र स्ट्रायकरवरती येण्याचा पुन्हा एकदा आपला आघात, पुन्हा एकदा आपला आवाज आणि पुन्हा आपली फलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली. ॲज अ ब्लॉस ऑफ मुवमेंट, ॲज अ बिग हॅड पासमार मिस्टर प्रल्हाद फलंदाजी करतोय. यावेळी फ्लॅटेड बॉल युबी मिस सरळ एस्ट्या विसावला गेल्या आणि सरळ मात्र फर्निचर बिघडवर गेलं. राईट ऑन द टार्गेट दांडी गुल प्रल्हाद विकेटचा पतंग. प्रल्हाद मात्र तंबूच्या अस्त्राला परताना पार मिळतोय. दोन विकेट नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 रन ऑन द स्कोर बोर्ड. 30 धावसंख्या फलकावरती. षटक क्रमांक तिसरं प्रगती पथावरती मार्ग असते ते मात्र रुपेशचं त्याने आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 30 वरती पाहतोय. येणाऱ्या 9 चेंडूवरती कशा पद्धतीने मात्र टीम खाली आघात करणार आहे पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये तो मात्र स्ट्रायकर एंडवरती नव्यानं गणेश आपण पाहतोय. विशाल आणि गणेश मात्र आपली फलंदाजी एक बॅटपास स्ट्रोकनं पाहायला मिळेल का खूप चांगल्या पद्धतीनं मात्र आपल्या गेमसाठी आपल्या टीमसाठी मदत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका साईडनं रुपेशनं आपलं काम केलं, विकेटचं पतंग केलंय, महत्त्वाच्या विकेट. प्रल्हादला मात्र राईट ऑन द टार्गेटनं सरळ मात्र एस्ट्या विसावला गेल्या आणि त्यानंतर त्याला देखील परतावं लागलं.
चांगला बॉल यावेळी कॅरी करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑफ मध्ये त्याच्यावरती एक सिंगल कन्वर्ट करतो गणेश आणि एका सिंगलनं धावसंख्या फलकावरती येते. 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. 31 या धावसंख्येवरती. 31 धावसंख्या फलकावरती आहे. सुरुवात चांगली आहे, धावसंख्या चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, गोलिंग चांगली आहे, क्रिकेट देखील चांगलं आहे. कारण इव्हन क्वालिटी या दोघांमधला संघर्ष आहे. ही मॅच मात्र लास्ट मोमेंटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचणार आहे, पाहायला मिळणार आहे. फर्स्ट इनिंग अजूनपर्यंत जारी आहे. विशाल यावली हेलिकॉप्टर यूज ज्यांना थ्रो करण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशस्वी. कारण पाहू शकाल त्यामध्ये कुठे यश नाही आहे आणि मात्र त्या अपयशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला की कुशा पद्धतीने मात्र रुपेशनी गोलंदाजी केली आहे. आपल्या होम ग्राउंडमध्ये शेवटच्या 5व्या बॉलसाठी सज्ज झाला होता आणि त्यानंतर आपल्या शेवटच्या 6व्या चेंडूसाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. यावली वाईट बॉल पण आपण पाहतोय कोच सर देखील यावली अप्रतिम डिसिजन देतात असताना वाईट बॉल आणि वाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकती जाऊन पोहोचते ती फलकावरती. आपण पाहिलं तर 32 या धावसंख्येवरती 32 रन ऑन द स्कोर बोर्ड. 32 धावसंख्या फलकावरती पाहतोय. यावेळी सिंगल डबल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पाहू शकाल तेवढ्या वेगाने मात्र खराब क्षेत्ररक्षण. एकाने चुकी दुसऱ्याने चुकी त्यानंतर तिसऱ्याने कव्हर बॅकअप केला आणि सुपर रनिंग बिग विंडो. षटक मात्र 3 कंप्लीट झालं. 2 धाब्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 34 या धावसंख्येवरती. येणारे शेवटचे 6 चेंडू बॉलिंग ट्रॅकवरती येतील आणि त्या 6 चेंडू परत 2 कॅप्टन्स देखील आपल्या टॉसमध्ये पोहोचतील. यानंतर होणारी मॅच मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि पालाखणे यांच्यामध्ये नाणेफेक केली जाणार आहे. या 6 चेंडूनंतर टॉसबॉक्समध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुपारचं सत्र आहे, वातावरण देखील गरम झालं आहे कारण आपण पाहतोय सकाळी सत्रामध्ये थंडीचा देखील आस्वाद आपण घेतोय कारण हंगाम म्हणजे चालू आहे. जानेवारी महिना आहे, शेवटचा महिना तरी आपण थंडीचा पाहतोय तरी मात्र आपल्याला ही थंडी जाणवते आणि 15 तारखेला मकर संक्रांत येते. त्याला देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपलं महाराष्ट्र राज्य, आपलं महाराष्ट्र धर्म, आपल्या मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान म्हणजे येणारा प्रत्येक सण मध्ये सेलिब्रेट झालाच पाहिजे आणि क्रिकेटचा प्रवास देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग मार्फत येतोय निखिल. यावेळी मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बीट होतोय. डॉट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू क्रमांक फर्स्ट वरती निखिल. नेक्स्ट स्लोवर लाईनने ज्यावरती मात्र फलंदाजी ऍक्शन होती ती मात्र वेगानं स्वार करण्याचा प्रयत्न होता बॅट्सवरती आणि चेंडूवरचा आघात मात्र झालाच नाहीये. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या हवी होती ती कन्वर्ट झाली. त्यानंतर कुठेतरी पाहायला यावेळी असता कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी पाहिलं तर सुपर गोलंदाजी करत असताना मात्र या 2 धावा कंप्लीट करतोय. थोडंसं शतषक डगमगले आहे कारण क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस म्हणजे सराव महत्त्वाचा आहे आणि एक्सपिरियन्स ऑफ टीचर अनुभव देखील महत्त्वाचा आहे. या 2 नाण्यांवरती चालणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. बुद्धिबळ क्रिकेट बुद्धिबळामध्ये आणि क्रिकेटमध्ये खूप डिफरंट आहे. तिथे ताकद नाही, तिथं मात्र मेहनत नाही, तिथं मात्र माइंड लागावं लागतं आणि क्रिकेटमध्ये सर्वच काही लावावं लागतं. माइंड देखील लावावं लागतं, ताकद देखील आणि जर विचार केला टायमिंग देखील परफेक्ट पाहिजे. म्हणून क्रिकेट हा खेळ मी नेहमीच म्हणत असतो कारण हा खेळ खूप मोठा आहे, याचे आयुष्य खूप मोठं आहे कारण क्रिकेट इज अ लॉंग लाईफ नॉट शॉर्ट लाईफ. यावेळी पुण्याचे पंच दर्शवताना व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल आपण पाहतोय. व्हाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते फलकावरती. ती मध्ये 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. चांगली धावसंख्या फलकावरती येते. शेवटच्या षटकामध्ये येणारे 15 ते 20 धावा देखील महत्त्वाचे असतील कारण 50+ जाण्याचा प्रयत्न त्यांचा होता. मध्ये कुठेतरी मी तारीफ करून रुपेशची अप्रतिम गोलंदाजी केली, त्याने मात्र अक्षरशः लगाम लावली गेली. त्यावेळी बॅटचं एज आणि ज्यावरती मात्र सिंगल अर्जित आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचते फलकावरती 38 या संख्येवरती. 38 रन ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील हातामध्ये चेंडू मात्र फेकून झालेत. 3 चेंडू आपण पाहतोय. येणारे 3 चेंडूचा खेळ देखील अजून बाकी. चेंडू क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती निखिलला येताना पाहतोय. संधीचं वातावरण प्रेक्षक राजावर्ग थोडासा संध आलाय कारण जी मॅच हवी आहे ती मध्ये होत नाहीये. कोशिंबीरचे 18% प्रेक्षक मात्र या मॅचकडे पाहतात कारण कोशिंबीरच्या विरोधात टीम मात्र यावली फ्लॅटेड बॉल सरळ त्यावरती ब्लास्ट ऑफ मुवमेंट. याचं बिक याचं हाय इव्हन क्वालिटी नंबर 1 षटकार दर्जेदार स्टोक्स. आम्ही कुशिंबेकरच्या मात्र व्हॉलेंटियर्स त्यांच्यासाठी मात्र 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे.
पण आतापर्यंत ते कॅच मध्ये झालंच नाहीये. यावेळी वेगानं मात्र स्वार होण्याचा प्रयत्न, त्याआधी चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेन करायचा प्रयत्न केला निखिलनं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल अलर्ट. गणेश मात्र सायकल इनवरती येतोय, एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती. 45 रन्स. त्यांनी म्हटलं होतं की नक्कीच आम्ही जेव्हा टॉस बोलतो होतो की 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आता मात्र येणाऱ्या चेंडूवरती मुवमेंट करेल का. चेंडू फक्त बाकी आहे, शेवटचा लास्ट बॉल जो मात्र चेंडू क्रमांक 24 ॲज अ फिनिश फर्स्ट इनिंग, ॲज अ लास्ट बॉल बॉलिंग मार्क ॲज अ मिस्टर निखिल. यावेळी वेट केलाय, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटला पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती मुवमेंट ऑफ फेकी चांगली झाली आहे. पाती थ्रो फा अप्रतिमा सिमेच्या एंडवरनं सरळ मात्र सरळ फेकला गेला आणि मात्र एक सिंगल फक्त विकेट्स बघण्याचं आणि विकेटनं मात्र ऋषिकेश तो क्षेत्ररक्षक होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते फलकावरती 46 याचा संख्या होती विजयासाठी 24 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 47 धावांचा आव्हान आहे. तोपर्यंत आपण टॉस मध्ये पोहोचूया. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडने टीम पालाकणे आणि टीम सूर्यानगर. की जी हरली होती जिंकली गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा प्रेशर जे आहे ते मात्र थोडंसं कमी झालं आहे. मात्र समोरची टीम देखील दोन्ही एकाच विभागात येतात. मात्र कशा पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण कोणता गोलंदाज जो पॉवरची शतक घातेल. गोलंदाज आमच्याकडे चांगली चांगली. त्याने बेस्ट ऑफ लक टीम पाहिला की नाही आणि इन द टॉच टीम सूर्यानगर आज बॅट फर्स्ट.
24 चेंडू जिंकण्यासाठी 70 धावांचं एक टार्गेट जे सेट केलं. त्यानंतर टीम खाली जी मात्र इन ॲक्शन फील्डमध्ये यावाली चेंडू मात्र वेगानं ज्यावरती मात्र मिड विकेटचा शतक स्क्वेअरली डीपर्यंत देतोय आणि तेवढ्या वेगाने मात्र प्रमोद ज्यांनी मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. प्रमोद आणि करणची जोडी जी आपल्याला मात्र बॅटिंग स्थानवरती कोशिंबेकडनं पाहायला मिळते. 47 धावांचा आव्हान आहे. खाली टीमकडनं असं वाटलं कुठेतरी मात्र चांगली धावसंख्या फलकावर देईल. मग ही देखील एक चांगली टाईप ऑफ फाईट स्कोर आहे जो मात्र 47 रन ऑन द स्कोर बोर्ड. 46 धावा फलकावरती आपण पाहतोय. त्यानंतर कुठेतरी यावेळी वेट केलाय, सरळ चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग डीप बाउंड्रीवरनं दर्जेदार स्ट्रोक्स ज्याचं नाव आहे प्रमोद. यावेळी मात्र अटॅकेड मूड द ब्लास ऑफ मूड सरळ चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार षटकार. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या फलकावरती ती मात्र 8. तिसरा बॉल यो देखील मात्र शॉर्ट ऑफ फ्लेम पूर्णपणे पाहू शकाल. इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता मात्र अलाउन द मुवमेंटनं अलाउन द कार्पेटनं एकच धाव अर्जित केली जाते. आणि मात्र करण हा देखील एक चांगला बॅटर आहे. एका साईडने लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन कारण करण एक धावकरचा प्रतिभा संपन्न स्ट्रायकर एनवरती येणं मात्र बाकी होतं जो आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एनवरती होता. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सिंगल डबल ही धावसंख्या मात्र घेतली जात नाही. प्रत्येक चेंडूला अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एका साईडनं पाहिलं तर फील्डमध्ये देखील बदल पाहतोय. चेंजेस ऑफ द मूड कारण एका साईडनं एक बॉलसाठी रायटी एका बॉलसाठी लेफ्टी आणि एका साईडनं ते देखील क्षेत्रक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. ऑन साईड स्क्वेअर लेग फाईन लेग मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर थर्ड मॅन देखील आपण पाहतोय. चौथा बॉल धावसंख्या फलकावरती 9 येते. चौथा बॉल वेट करतोय खेळण्याचा प्रयत्न होता मात्र त्या क्षेत्रामध्ये प्रल्हाद सारखा एक तीक्ष्ण शत्रक्षक आहे. यावेळी मात्र फेकी चुकीची ठरली आहे. कव्हर बॅकअप जरी येतोय एक सिंगल अर्जित केली एका सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती मात्र 10 या धावसंख्येवरती. 4 चेंडू फेकून झाले 10 धावसंख्या फलकावरती आहे. सलामीची जोडी मात्र आपलं चांगलं काम करते. एका साईडने प्रमोद अटॅक करतो एका साईडने अटॅकचा प्रयत्न करतो करण आणि त्यानंतर मात्र होणारी धावसंख्या 47 धावांचं टार्गेट आहे. ते षटकामागे तुम्ही जर पाहिलं तर कशा पद्धतीनं 12.5ची सरासरी मात्र येणं गरजेचं आहे कारण 47 ही धावसंख्या एक चांगली आहे. ती मात्र सेट केली टीम मात्र तिसाई खाली घेणं. यावेळी वेट करतोय कारण चांगला बॉल ज्यावरती मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न होता म्हणजे चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेंथमध्ये येऊन थोडासा स्विंगिंग झाला ज्याला मात्र चेंज ऑफ द पेस कारण वेगवान चेंडू कोणी हाताळणार आहे मात्र पेस महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये होणारा बदल महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहतोय 5वा बॉल जो मात्र देखील डॉट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी 6वा बॉल मात्र पाहू शकाल नक्कीच 22 स्वरूपानं षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं मात्र कंप्लीट केलं ते मात्र गोलंदाज सूरजनं आणि धावसंख्या जाऊन ती मात्र नित्यसाई कोशिंबे 11 या धावसंख्येवरती. अजूनही विचार केला तर जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू पाहायला मिळणार आहे. ते षटकामागे आता मात्र 12ची सरासरी येते. तोपर्यंत एक ब्रेक छोटसा आणि मात्र लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका कारण मॅच जारी आहे. एका साईडनं होम टीम कोशिंबे आणि त्यांच्या विरुद्ध टीम मात्र खाली डीजे. सर्वकडे व्हायरल झाली आहे कारण हा खेळाडू मी नेहमीच म्हणतो कमी वयामध्ये कमी वर्षामध्ये तो मात्र हिट झाला कारण क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला होता आणि टॉस बघून आमची त्याची नक्कीच मुलाखतमध्ये एक चांगलं स्पष्टपणे उत्तर दिलं होतं की मी खेळणार आहे मला माहिती नाही मी कुठपर्यंत खेळेन आणि आज मात्र एक चांगली झेप घेतोय. प्रथमेश ठाकरे मॅन फ्रॉम बारेट
इज अ ब्लॉस ऑफ भिवंडी, अ ब्रँड ऑफ भिवंडी. यावेळी विचार केला तर खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक सिंगल कन्वर्ट करतोय, कारण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. ओन्ली मार्कवरती गोलंदाज आपण पाहिलं तर निलेश देखील हा एक चांगला गोलंदाज. नितेश येतोय, तो देखील चांगली गोलंदाजी करण्यामध्ये तसबीर आहे, तो देखील एक चांगल्या क्षमतामत करतोय. मात्र आत्तापर्यंत टीम कोशिंबे जी मात्र असं वाटतं हाय स्पीड निघली आहे पहिल्या 2 चेंडूवरती. त्यानंतर अक्षरशःमध्ये कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी मध्ये कमबॅक करू पाहते ती टीम मात्र खाली. कारण 47 धावा पहिल्या मॅचमध्ये त्यांनी 51 धावा ठोकल्या होत्या. या मॅचमध्ये 46 धावा ठोकल्या, 27 धावांचं देखील आव्हान दिलंय त्या टीम मात्र कोशिंबे जी मात्र होम ग्राउंडवरती आपली संघर्ष करते. यावेळी प्रमोदनं चेंडूवरला सरळ पाठवलाय, मात्र फटका फसलाय, फलंदाज फसेल. फर्स्ट विकेटचं डाऊन हिअर मिस्टर प्रमोद. यावेळी मात्र बॅक टू द दगाव टंबूच्या अस्त्राला पडताना पाहायला मिळतंय. न्यू बॅटर येईपर्यंत देऊया डिझेल संधी. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली खिलाडी आपल्याला पाहायला मिळते. आपण रुपेशला पाहतो न्यू बॅटर जो मात्र वन डाऊन सरपण आपले स्ट्रायकर एनवरती येतोय. कारण ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं चमकत आहे. कारण ते सॉंग तुम्हाला आता मात्र ऐकायला मिळत नाही आहे. तो सॉन्ग ते ऐकलं की राम लखन तो पिक्चर मात्र सर्वात हिट झाला होता. जी फिल्म मात्र रिलीज झाली होती ती मात्र 1990मध्ये आपण जर पाहिले असेल. यावली आल्या आल्या प्रहार केलाय, मात्र चेंडूने स्वार केलाय. नाम से नहीं अपने काम से जाना जाता है, जिसका नाम है रुपेश. ज्या टीमने मला पाठवलंय त्या टीम करता मी सन्मान करणार आहे. त्या टीमला मी माझा सॅल्यूट देतोय. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सरळ चेंडू मात्र विसावलाय. तो षटकार मात्र रुपेशच्या बॅट मधनं द ब्लास ऑफ मोड. आणि याच गावातील हा सुपुत्र प्रत्येक षटकारासाठी नक्कीच साईनाथ अंधेरे यांच्याकडनं षटकारासाठी 200 रुपये आणि प्रति चौकासाठी 100 रुपये आमच्यापर्यंत कॅश रक्कम. नक्कीच धन्यवाद साईनाथ अंधेरे आपलं देखील. वाटप ब्लास ऑफ आपण पाहतोय रुपेश शास्त्राकर एनवरती आहे. आले आला आपली ओळख दिली, जणू काय ड्रेसिंग रूममध्ये सज्ज होऊन आला होता. मनामध्ये निर्णय होता ॲज अ गिव्ह मी प्लॅन ॲज ॲट अटॅक. आणि यावेळी फ्लॅटेड बॉल पुन्हा एकदा इंटू द गॅप आणि चेंडूला सरळ फ्लॅटला गेलाय. आणि चेंडू मात्र यावेळी वन बाउन्स चौकार. मी म्हटलं होतं मगाशी मी टॉस बॉक्समध्ये की कॅप्टनला आणि प्रमोदला की आज रुपेश मला त्या शैलीमध्ये रुपेश त्या फलंदाजी मला पाहायला मिळालं नाही. मात्र या मॅचमध्ये जबरदस्त येईन. आणि त्यानंतर मात्र ब्लास ऑफ सरळ चेंडूला फेकून देतोय. सरळ चेंडू मात्र स्क्वेअरली डिपला इंटू द गॅप मध्ये वन बाउन्स चौकार. एक दर्जेदार फलंदाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 22 त्या धावसंख्येवरती. 22 रन ऑन द स्कोरबोर्ड. 22 आकड्यावरती आपण पाहतोय. पाचवा बॉल. गोलंदाजी अप्रतिम. प्रेक्षकांचा भरणारा एक आणि प्रेक्षकांचे जल्लोष देखील, कारण एकच गावातील पाडतोय. यावेळी मिस्तामिंग स्टोकला चेंडूला उडवलाय. चेंडूने उंची जास्त लांबी कमी शतरक्षक येतोय. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी विशालकडनं. आणि मात्र रुपेशची फलंदाजी संपुष्टात. त्याला परतावं लागेल तंबूच्या अस्त्राला.
चला विफास्ट कराचा दिवस मित्रांनो. माटी विकेट आहे. 4 दिवस त्या क्रीजचा नक्कीच आम्हाला देखील पाहायला मिळते, कारण कोशिंबेकरांची खूप मोठी मेहनत आहे. कारण मी जिथे जातो ना आता मग मला पाटा विकेट पाहायला मिळते. मात्र या स्पर्धेमध्ये मी माटी विकेट पाहतोय आणि या पुन्हा एकदा चेंडूला उडवले आल्या आल्या मात्र त्याचं नाव गणेश पण पाहतोय. मात्र यावेळी सुपर जेल असं कमबॅक करू पाहते टीम. मात्र पाहायला मिळते टीम खालिंग अप्रतिम, कारण याआधी रुपेशने कमबॅक केला होता, त्यानंतर मात्र पुन्हा केली टीम. मात्र गोलनी मार्केट गोलंदाज नितेशनं आणि बॅक टू बॅक सेकंड विकेटचं डाऊन इयर. 2 विकेट आपल्या नावावरती करतो, 2 विकेटमध्ये मुबदल करतोय आणि दुसऱ्या विकेटचं बदल होत असताना पाहतोय. कारण 47 धावांचा टार्गेट कशा पद्धतीने कंप्लीट करायचा या मार्गावरती आपला प्रवास करत असताना चेंडू फेकून झाली या षटकातील. षटक जे आहे तसं संपलं गेलंय. 2 षटकं कंप्लीट झाली, येणारे 12 बॉल आणि इथनं जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती ती मात्र 22. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू 25 धावा. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये पाहतो, नक्कीच आपण पाहतोय देवेंद्र उर्फ देवा हा बॅटिंगवरती येतोय. आता मात्र जबाबदारी ती पूर्णपणे एक चांगली शरीरयष्टी आणि एक चांगला मात्र बॅटर जो मात्र नॉनस्टॉप एनवरती उभा होता मिस्टर करण, त्याला आता घरचा हवा लागणार आहे, परसावा लागणार आहे. मात्र देवा त्याला बिग सपोर्ट साथ देईल का पाहायला मिळणार आहे. कारण 12 चेंडू 25 धावा. समीकरण दूर नाही आहे, समीकरण कठीण नाही आहे, मॅच हार्ड नाही आहे, मात्र क्रिकेट आहे पाहायला मिळणार आहे की नक्कीच कोशिंबेकर आज या स्पर्धेमध्ये मात्र आपला उंचावण्याचं काम करतील का खालिंगकर मात्र त्यांना रोखण्याचं काम करतील. कारण षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती येतोय स्वप्नील. स्वप्नील च्या विरोधात करण सलामीला आलाय, मात्र आपलं काम आज स्पष्ट केलं नाहीये. रुपेशने अप्रतिम केली होती आणि आपलं बॉलिंग मार्कवरती कुलदीप यादव ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मात्र यावेळी पहिला चेंडू व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पुढे फलकावरती 23 या धावसंख्येवरती 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू प्रति षटकामागे 12ची सरासरी प्रति ओव्हर आपल्याला हातलावी लागणार आहे. टीम या स्पर्धेमध्ये नितेसाई कोशिंबे आपल्याला पाहायला मिळते. सेकंड बॉल देखील आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र व्हाईट हातले गेले. इन ॲक्शन कुलदीप यादव, इंडियन टीमचा सर्वात हुनर, सर्वात मात्र चालाक्ष गोलंदाजी, त्याच मात्र ॲक्शन, त्याच आपल्या शैलीनं मात्र आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मी पाहतो स्वप्नील. यावेळी मिस टायमिंग फसवलाय आणि ज्यावरती मात्र एक चांगला झेल या ठिकाणी कॅरी आणि त्यावरती मात्र विकेट विकेट क्रमांक 4 ती आपल्याला पाहतो मिस्टर प्रो करण देखील आपलं परताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मिस्टर कैलास यावेळी मात्र बॅटिंग स्थानपती येतोय. बॉलिंग बारवरती कुलदीप यादव इन ॲक्शन आपण पाहतोय. कारण जेव्हा जेव्हा एक चांगली गोलंदाजी होते ना तेव्हा खऱ्या अर्थानं ॲक्शन मूड देखील आपल्याला पाहायला मिळते. ते आपल्या ॲक्शननं यावेळी मात्र आतापर्यंत टीम कोशिंबीरती भारी पडतोय. यावेळी फ्लॅटेड बॉल, पुन्हा एकदा विकेटचं बटन, खेळाडू बाद अंबूच्या आसऱ्याला.
न्यू बॅटर ऋषिकेश आणि देवा न्यू बॅटर, ज्यांच्यावरती आता पूर्णपणे जबाबदारी नाही, मी म्हणे मॅचचा टर्निंग पॉईंट बदलावा लागेल, मॅचचं स्वप्न बदलावं लागेल, मॅचला बदलावं लागेल. कारण एका खालिंग अप्रतिम गोलंदाज मिस्टर स्वप्नील. कुलदीप यादव इन ॲक्शन ॲज अ थ्रो. कारण ज्या शैलीनं, ज्या आपल्या बॉडी लँग्वेजनं दाखवून देतं की कुलदीप यादव ॲक्शन कशी असणार आहे. कारण टेनिस बॉलमध्ये ती तुम्हाला पाहायला मिळते, ते देखील आपलं भाग्य आहे. कारण ज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या खेळाडूंना ज्या शैलीने केलं ते मात्र सर्वांनाच जमलं नाही आहे. या खेळाला जमतंय म्हणजे ते सर्वात महत्त्वाचं आहे. आपली गोलंदाजी चांगली करतोय यावली बॅटिंगमध्ये. देवा मात्र सेकंड इनवरती येतोय, धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 25 या धावसंख्येवरती. जुनी 22 धावा कशामध्ये कन्वर्ट केली जाते. षटक क्रमांक 3, त्याच्यात आता चेंडू मात्र फेकून झाले 3, 9 चेंडू आणि 22 धावा. एक चांगलं समीकरण, एक चांगले टार्गेट यावली मात्र स्कोर कार्डवरती येते. देवानं यावली चेंडूला सरळ पाठवलाय. ब्लास्ट ऑफ, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. देवा ब्रांडचा दर्जेदार षटकार. साईनाथ अंधेर यांच्याकडनं नक्कीच या षटकासाठी आमच्यापर्यंत कॅश रक्कम पोहोचली आहे. ती मॅदान देवा घेऊन जायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 31. जिंकण्यासाठी 16 धाबीची गरज आहे. 8 चेंडू आणि 16 धावा. देवा स्लोवर बॉलवरती अटॅक करतोय. छोटा फटाका, बड्या धमाका. सेकंड बॉल देखील उडवलाय, मात्र यावेळी मिस्टामिंग स्ट्रोक आहे. चेंडू खाली शतरक्षक, चांगला झेल कॅरी, विकेटचा पतंग, फलंदाज बाद. न्यू बॅटर विकेट क्रमांक 8 साठी मिस्टर ऋतिक. 6 विकेट इज द लॉस ऑफ टीम कोशिंबे आणि 31 रन ऑन द स्कोर बोर्ड. 31 धावसंख्या फलकावरती. 7 विकेटचं पतंग आपल्याला पाहायला 6 विकेटचं पतंग पाहायला मिळालं. 7 आणि 8 सरी दोन्ही बॅटर आपण पाहतोय. आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तिसरी विकेट त्यांनी संपादित केली. तो गोली मार्कवरती गोलंदाज स्वप्नील. शेवटचा बॉल चेंडू क्रमांक 18, मात्र यावली वाईट बॉल आणि वाईट बॉलनं धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचती फलकावरती 32 या धावसंख्येवरती. 15 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. चेंडू मात्र बाकी आहेत 7 चेंडू 15 धावा. 15 धावा 7 चेंडू. खालिंगच्या विरोधात मात्र कोशिंबे. होम टीम इन ॲक्शन. त्यांच्या टीम खालिंग कशाप्रकारे प्रयत्न करणार आहे. शेवटचा बॉल बॉलिंग मार्कवरती येतोय. सज्ज झालाय ब्रेकनं, आपल्या शैलीनं. तो मात्र यावली सुपर बॉल चेंडूला मात्र कट करतोय. व्हेरिफिकेशन अप्रतिम आहे. आपली गोलंदाजी लेग ब्रेक ऑफ ब्रेक यानं सिद्ध केली आणि मात्र 6 चेंडूचा खेळ अखेरीच कंप्लीट झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 32 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. आपली होम टीम जरी इन ॲक्शनमध्ये असेल तरी आता मात्र करावा लागणार आहे, सिद्धता दाखवावी लागणार आहे की भिवंडी तालुक्यामध्ये कोशिंबे गाव कुठले आहे. आणि आज मात्र आपल्या आलेखावरती लिहावं लागणार आहे की आम्ही जिंकलो आहोत. मात्र टीम खालिंग देखील प्रयत्न करणार आहे, कारण ती देखील कसं क्रिकेटमधली टीम आहे. ती देखील भिवंडी टेनिस बॉलमध्ये हुकूमत गाजवती आहे. यादी ऐकूया डिझेला. बॉलिंग मार्कवरती येतोय. लास्ट ओव्हर 6 चेंडू. विशाल स्ट्रायकरवरती फलंदाज त्यांनी मध्ये चेंडूला उडवलंय. फाईन लेग रिझनचा शतरक्षक वेगाने येतोय. सिंगल धाव दिसत आहे, प्रयत्न केला जाईल का. आणि मात्र यावेळी सुपर आणि बिग विंड विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या, कारण प्रत्येक चेंडूवरती येणारी धाव कोशिंबेकरांसाठी महत्त्वाची असेल. त्याच्यावरती प्रत्येक चेंडू मात्र डॉट महत्त्वाचा असेल खालिंगकरांसाठी पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा अर्जित करतोय. 2 रन स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते फलकावरती 34 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 13 धावसंख्या जेव्हा जेव्हा फलकावरती आली
तेव्हा एकच चेहरा समोर येतोय, विराट कोहली. 22 ऑक्टोबर बुधवारचा दिवस जो आठवता पाकिस्तानच्या विरोधात, अशक्यला देखील शक्य केलं. आणि त्यानंतर फुलटॉस बॉल आणि त्यानंतर चॅलेंजचं मैदान, जे 2014 साली जी बाईक योगेश पाटील उर्फ योगीच्या नावावरती झाली, मॅन फ्रॉम अक्लोलीचा खेळाडू, ज्याने मयूर क्लबमध्ये 3 चेंडू 13 धावा. आणि जेव्हा जेव्हा तो बॅटिंग स्थानवरती आला, ती एकच मॅच नाही अनेक मॅच मी त्यांनी करून दाखवलं. आणि आज देखील त्याचा प्रवास सुखाचा राहिला आहे. म्हणून अशा लेजंड प्लेअरला माझा सल्यूट आहे. कारण सातत्याने योगेश पाटीलला ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी त्याचा क्रिकेट पाहिला असेल. 3-13 जेव्हा जेव्हा आल्या धान्यू संघाचे नंदगौर पाटील नेहमीच म्हणायचे की नक्कीच गणेश पांडव आता डोले बंद कर, फक्त षटकार पहा. आणि तेव्हा मात्र योगेश पाटील गरसायचा बरसायचा आणि 3-13ची गेम मात्र किमीच घेऊन जायचा. इथे मात्र चेंडू जास्त आहेत पाहायला मिळणार आहे, कारण 4 चेंडू आहेत, 13 धावेची गरज आहे. यावेळी मिस टायमिंग बॅटचं एज, चेंडू मात्र फाईनली डीप पॉईंटला डिक्लेअर झोनमध्ये पाहतोय आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ती फलकावरती. स्वप्नील जाधव चेंडू द्यायचा तिकडनं. दीपक पवार आपण देखील व्हॉलेंटाईन्स अभि कुशिंबेकर सायरस स्पोर्ट्स उद्या तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे सिनियर टीममध्ये. त्या टीममधचं लॉट्स देखील थोड्या वेळात आमच्यापर्यंत पोहोचणार आहे. उमेश पवार यांच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 12 धावा, 2 बिग ब्लास्ट मॅच लाईन करतील, 2 डॉट चेंडू मॅच लाईन करतील खालिंगसाठी पाहायला मिळणार आहे. 50-50% आहे. मात्र हवेचा झोत देखील आहे ऑन साईडला, कारण हवा यावेळी मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत नाही आहे. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, सुपर दिली बरी. स्वतः बॉल देखील आपण पाहायला मिळतोय कशा पद्धतीने डॉट होते. आता 2 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 2 चेंडू पहिल्या चेंडूवरती 2 धाव, दुसरा चेंडू डॉट आणि लगातार 2 सिंगल. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी अप्रतिम करतोय, बॉलिंग मार्क परती आहे. गोलंदाज आपण पाहतोय विशाल, ज्याचं नाव आहे विशाल प्रमाणे खेळ करतोय. विशाल म्हणजे अफाट, आणि अफाटही मात्र गरज नफा पाळतोय. कुशिंबे मात्र अडचणीत सापडली आहे. यावेळी सरळ चेंडूला ब्लास्ट ऑफ केलाय, सरळ फेकून देतोय, मॅच संपली नाहीये. आम्ही कोशिंबेकर हार मारणार नाहीयेत. षटकार बेचाळीस, 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. रन सिंग कंपल्सरी आहे. संघर्षाला भिड़ली है, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला इस मैच के अभी और हुआ. दोनों टीम कोशिश कर रही है जीत के लिए, प्रयास भी हो रहा है. अगली गेंद भी शेष है, जीतने के लिए 5 रन की जरूरत है. तो जीता भाई सिकंदर. एक गेंदे और जीतने के लिए 5 रन की जरूरत है. गेंदबाज तैयार है मिस्टर विशाल, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज भी तैयार है मिस्टर ऋतिक. सिद्ध करण्याची वेळ आली आहे. काय कामी कोशिंबेकरांची ताकद आहे. आणि यावेळी फटका फसलाय आणि या मॅच वरती हवी झाली आहे टीम मात्र खालिंग. आणि थोडंसं बॅड लक हँडलक टीम मात्र नित्यसह्य कोशिंबे, जी मात्र या स्पर्धेबाहेर त्यांचा प्रवास देखील थांबलाय. तोपर्यंत नक्कीच मॅन द मॅच कडे वळतोय. इथं म्हणतोय मिस्टर विशाल, खालिंग टीम मिस्टर विशाल